आदरणीय बाळाराम कोल्या पाटील यांच्या माध्यमातून बेस्ट कॅचचे पारितोषिक आपल्यापर्यंत पोहोचले ते देखील आपण आणि त्यांचे सुपुत्र नागेश बाळाराम पाटील यांच्या शुभ हस्ते आपण हे रोहनला पारितोषिक देणार आहोत। रोहन आपण यायचं नेक्स्ट मॅच कडे वळतो आणि नेक्स्ट मॅचला जशी सुरुवात येईल तुमच्या समोर जोडले जातील प्रमोदजी शेडगे सर। थँक्यू सो मच। हॅलो चेक थँक्यू व्हेरी मच मोनीजी पाटील यांचा आवाज आपण ऐकतायत या स्पर्धेला। सर्वांचं करूया आपण सुस्वागतम सुस्वागतम सहर्ष स्वागतम। जय हनुमान खोणी आयोजित स्वर्गीय मुकुंद स्मृती चषक 2025 आजचा सलग हा दिवस आपण पाहतायत दुसरा दिवस आहे आणि अतिशय सुंदर पद्धतीचं हे आयोजन नियोजन। सामना 4 षटकांचा राहील। तुम्हाला 3 षटक पहिला दिवस आजचा दिवस आपल्याला पाहायला मिळतोय। शिव छत्रपती लामस टीमने प्रथम नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर फिल्डिंग स्वीकारले आणि एका साइडला आई गावदेवी अळखिवली ही टीम बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळते। आदरणीय सन्माननीय संदेजी चंद्रकांत पाटील साहेब जे आपण पाहतायत खोणी गावचे ग्रामपंचायत सदस्य व उपसरपंच म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते संदेजी पाटील साहेब आपलं वेलकम आहे। शब्द सुमनांनी सहर्ष स्वागत आहे। चला मॅच स्टार्ट होते। 3 षटकही तुम्हाला 15 मिनिटात फेकली गेली पाहिजे याची दखल घ्या। नो एक्सक्यूज। वेळेच्या बाबतीमध्ये आपण प्रत्येकाने सहकार्य करा। ऑल द बेस्ट। बेस्ट ऑफ लक बोथ टीम। दोन्ही संघांसाठी हार्दिक शुभेच्छा। पहिलाच बॉल शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला आउटसाइड द लेग स्टंप सोडून जाणारा चेंडू पंच व्हाईट बॉलचा इशारा करत असताना एक धाव ऍड होईल। संघाची धाव संख्या स्कोर कार्डवर लागली जाते जाऊन पोहोचते 1 या धाव संख्येवर। सुंदर अशा वातावरणात रोमहर्षक आणि उत्साहवर्धक अशी स्पर्धा पाहायला मिळते। आजचा पहिला दिवस या स्पर्धेचा 20, 21 आणि 22 जानेवारी असा 3 दिवस जय हनुमान खोणीचे आयोजक 2 दिवसांचा एकत्रित आढावा घेत ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते। पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल। चांगला बॉल सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळते। टप्पा अचूक पद्धतीने आपण पाहू शकाल। गोलंदाज आहे सुशांत आणि 2 फलंदाज रोशन आणि अक्षय अशी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते। पहिल्या बॉलचा खेळ झाला आणि संघाची धावसंख्या 1 वर जाऊन पोहोचले गेले। शिव छत्रपती लामस टीम फिल्डिंग करणारी टीम आपल्याला पाहायला मिळते तर एका साइडला आई गावदेवी अळखिवली टीम थोडीशी स्ट्रगल करताना पहिलंच षटक पॉवर प्लेचं बंधन अनिवार्य आहे। अप्रतिम चांगला बॉल बिटवीन द गॅप मध्ये ड्राइव्ह खेळला जातोय। फिल्डर धावतायत त्या ठिकाणी चेंडूला स्टॉप करतील तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट केल्या जातील। मिस्टर रोशनच्या बॅटमधून 2 धावा येत आहेत आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 3 वर जाऊन पोहोचली गेली। यस पंच 1 शॉट काय नजर आहे करडी नजर पाहायला मिळते। पंच लेग स्क्वेअरचे पंच पाहायला मिळत आहेत। एकच धावेवर तुम्हाला सॅटिस्फाईड राहावं लागेल। एक धाव कपात केली गेली आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 2 वर जाऊन पोहोचले गेले। 2 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहे। षटक क्रमांक पहिला आहे। पॉवर प्लेचं बंधन पॉवर प्लेच्या बंधनात किती धावा येतील अपेक्षित धावा येतील का एक मोठं चॅलेंज असतं आणि चॅलेंज ग्राउंडवर आपण खेळतायत। ऑन साइडला खोलवर चेंडू जरूर होता। बॉडमॅनचा चांगला वापर केला। यॉर्कर टाइपचे चेंडू आपण पाहू शकतायत। चांगली गोलंदाजी सुशांत यावेळेला जरूर त्याचं कौतुक करेन ज्या अनुषंगाने त्याने आतापर्यंत 3 बॉल हाताळलेत ते ऍब्सोल्युटली सुपर डिलिव्हरी चांगली गोलंदाजी। षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावर पॉवर प्लेचं बंधन आहे आणि 2 फलंदाज रोशन आणि अक्षय। ऑन साइडला फ्लिकचा फटका पाहायला मिळतोय। सरळ चेंडू निघून जाईल। मिस फील्डचा फायदा मिळाला 4 धावांकरता। चुकीला माफी नाही 4। चांगला फटका होता। बॉडमॅनचा चांगला वापर केला। हलकेशी शफल झाले होते दी बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू ट्रॅव्हल होत असताना आपण पाहू शकाल फिल्डिंग थोडीशी लूज झाली आणि त्याचा नतीजा 4 धावांवर पाहायला मिळतोय। आई गावदेवी अळखिवली टीम जाऊन पोहोचते 7 या धावसंख्येवर। षटक क्रमांक पहिला आहे। अतिशय जय हनुमान खोणीचे आयोजक आणि आयोजकांच्या माध्यमातून चांगली मेहनत या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळते।
कारण आयोजन म्हणणं फार सोपी गोष्ट आहे. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, बराच वेळ चेंडू हवेत राहतोय. कॉटन बोल्टची संधी होती परंतु संधी त्या ठिकाणी दौडून आली होती. त्या संधीचं सोनं करता आलं नाही. 1 रन मिळेल अक्षयच्या बॅटमधून आणि संघाची धावसंख्या 8 वर जाऊन पोहोचली गेली. चला नेक्स्ट मॅच आई गावदेवी वाघिवली आणि जय दुर्गा सुपेगाव. चला दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी आमच्या टॉस बॉक्स मध्ये हजर राहायचं. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये षटक क्रमांक पहिलं सुशांत. 5 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. प्रत्येक कॅप्टनला विनंती करेन संघाला की बॉल चॉईस नसतील याची दखल घ्यायची. आयोजक जे देतील बॉल ते तुम्हाला यूज करावे लागतील. चांगला बॉल होता. बॅटची एज घेत चेंडू शॉर्ट लेगला वळतोय. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतील आणि अशा प्रकारे पहिलं षटक कंप्लीट झालं आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर आई गावदेवी अळकिवली या टीमची 9 या धावसंख्येवर. एक चौकारा व्यतिरिक्त फक्त सिंगलवर जास्तीत जास्त समाधान मानावं लागलं. गोलंदाजी छान झाली होती सुशांतची परंतु फिल्डरने थोडीशी मिसफील्ड केली आणि त्याचा फायदा हा प्रतिस्पर्धी संघाला मिळत असताना पाहायला मिळतोय. शिवछत्रपती लामस टीमने प्रथमतः नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर फिल्डिंग स्वीकारली. आतापर्यंत आपण पाहिलं तर 5 रन्स अक्षयच्या बॅटमधून आणि रोशन आपण पाहताय 3 धावांवर खेळ करतोय 4 बॉल मध्ये. चांगलं आयोजन नियोजन सिस्टमॅटिक मॅनेजमेंट या स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळतं. चला जय दुर्गा सुपेगाव टीमचे कॅप्टन आणि आई गावदेवी वाघिवली. चला दोन्ही संघाचे कॅप्टन. हा सेकंड कॉल आपण दिलेला आहे. सेकंड बॉलर आपल्याला पाहायला मिळतो मिस्टर रोशन. पहिल्या षटकामध्ये चांगली सुरुवात तर म्हणता येईल. ज्या पद्धतीने 4 षटकांचे सामने. चला स्पीडअप करा जरा गेम. वेळेचं भान राखायचं आहे कारण घड्याळ जवळजवळ 11:15 झालेत आणि दुसरा सामना आपण आतापर्यंत खेळवतोय. पहिल्या षटकासाठी 7 मिनिटे घेतलेले आहे. टायमर सेट केलंय. नो एक्सक्यूज. 3 षटक 15 मिनिटातच कंप्लीट झाली पाहिजेत त्याची दखल घ्या. उलटाच बॉल होता व्यवस्थित मात्र चेंडूला कन्वर्ट करता आलं नाही. बराच वेळ चेंडू हवेत राहतोय. व्हॉट अ कॅच. एक्सलंट कॅच. फलंदाज बाद होताना पहिला धक्का मिस्टर अक्षयच्या रोशनच्या स्वरूपात पाहायला मिळतोय. बॅक टू द डग आउट. गॉ. जय हनुमान खोनी आमचे लाडके आयोजक ज्यांनी मेहनत घेतले या स्पर्धेला. प्रत्येक आयोजकांची इच्छा असते की चांगली टुर्नामेंट व्हावी. आमच्या स्पर्धेचं नाव हे प्रत्येक जिल्ह्यामध्ये निघावं त्याकरता खूप चांगली मेहनत घेतात. आणि खऱ्या अर्थानं आयोजन म्हणजे काय तर फॅमिलीला वेळ कमी, परिवाराला वेळ कमी आणि मैदानाला वेळ जास्त. हे समीकरण म्हणजेच क्रिकेटचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. आयोजन म्हणणं फार सोपी गोष्ट आहे मित्र हो, परंतु ते स्वप्न सत्यात साकार करणं, प्रत्यक्षात ते मैदानात उतरवणं फार डिफिकल्ट असतं. ऑन साइडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, पूल करण्याचा प्रयत्न होता. सिंगल तर मिळेल, सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा हेतू होता, परंतु एकच धावेवर सॅटिस्फाईड राहावं लागेल न्यू बॅटरला. बॅटर आहेत त्या ठिकाणी विशाल. संघाची धावसंख्या 2 बॉलच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचते 10 रन्स. 10 रन्स ऑन दी बोर्ड लागला. त्यात पहिला धक्का 9 या धावसंख्येवर लागला. गोलंदाज आपण पाहतात मिस्टर रोशन. रोशन टू अक्षय. अक्षय एक चौकाराचा समावेश त्याच्या बॅटमधून आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतोय. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, रोशनला विकेट मिळेल. सेकंड. काही गोलंदाजी केले आतापर्यंत. लेंथ लाईनचा राजा
आई गावदेवी अळकिवली टीमला हा दुसरा धक्का 10 या धावसंख्येवर 10 लॉस ऑफ 2 विकेट. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. ऐतिहासिक मैदान, चॅलेंज ग्राउंड, प्रत्येकाला हवं असं मैदान आणि या मैदानात सुरू असलेला हा क्रिकेटचा घमासान आपल्याला पाहायला मिळतोय. ग्रामीण टेनिस क्रिकेट या चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर डेफिनेटली सबस्क्राईब करा आणि जय हनुमान खोणीचं आयोजन कसं आहे हे आपण घर बसल्या या मॅचचा मनमुराद आनंद घ्या. जे श्रोते जोडले गेलेत ऑनलाईनच्या माध्यमातून त्या सर्वांचं करूया आपण सुस्वागतम. आयोजकांच्या वतीने 10 वर 2 धक्के बसले गेलेत. आतापर्यंत बॉल फेकून झाले ते 3. रोशन आपल्या गोलंदाजी मार्कवर. चला स्पीडअप करा. वेळ कोणाचा गुलाम नाहीये, वेळ कोणासाठी थांबणार नाहीये. खेळाडूंना तर थोडंसं आपण स्पीडअप करा जरा. ऑफ साईडला मिस टायमिंग स्ट्रोक जरूर होता. ड्राईव्ह खेळला जातोय. एकदा वर्जित केली जाईल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आहे का होता, परंतु या वेळेला कॉल नाकारला. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 4 बॉलच्या समाप्तीनंतर 11 वर जाऊन पोहोचले गेली. सिंगल डबलला महत्व देत आहेत दोन्ही फलंदाज. सलामीवीर माघारी परतले. रोशन आणि अक्षय. आता विशाल आणि करण या 2 बॅटरवर दारोमदार आहे. जबाबदारी स्वीकारावी लागेल. हा बॉल जर आपण पाहिला तर खूपच आउटसाइड द लेग स्टंप सोडून जाणार आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 12 या धावसंख्येवर. 4 बॉलचा खेळ झालाय. सामने 4 षटकांचे आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओव्हर द विकेटने क्लीन बोल्ड. बोल्ड हिम. फलंदाज बाद. तिसरा धक्का. क्या बात है रोशन. ॲब्सोल्युटली सुपर्ब अँड इनक्रेडिबल बॉलिंग बाय रोशन. काय गोलंदाजी केले आपल्या बोटांतील जादू दर्शवत असताना. सुपर्ब. पहा हा चेंडू आपण पाहू शकता. बसले गेलेत. काय गोलंदाजी केले. पॉवरफुल बॉलिंग कशी असावी. अचूकता, भेदकता आणि त्या 2 गोष्टींच्या जोरावर भन्नाट वेग रोशनचा आपल्याला पाहायला मिळतोय. विलास न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. आई गावदेवी अळकिवली या टीमची थोडीशी नाजूक स्थिती पाहायला मिळते. कोणता खेळाडू आता संघाला स्वतःला डावाला सावरताना पाहायला मिळेल याकडे लक्ष असेल. ते खेळाडू कक्षांमधून थोडासा चिंतेचा विषय जरूर राहिलाय डगआउट मध्ये, परंतु कोणत्या तरी फलंदाजाला चांगलं उभारावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये ठाण मांडून खेळ करावा लागेल. बॅटची इनसाइड एज. 1 रन. विकेट किपरची तेवढीच चांगली एनर्जी लेवल आणि एफर्ट आपल्याला पाहायला मिळते. 2 षटकांचा खेळ झालाय. 2 षटकांमध्ये संघाची धावसंख्या 13. 2 षटकांसाठी वेळ घेतलेला आहे. आमचे गुणलेखक आम्हाला दर्शवत आहेत. 3 विकेट गेल्यामुळे मात्र तो जो टाइम स्पेंड होता तो आपण पाहू शकता. थोडासा वेळ घेतला गेला. टायमिंग बरोबर चालू आहे. शेड्यूल नुसार आपण पाहू शकता थोडंसं उशिराने जरूर चाललोय, परंतु मॅच टाइम मध्ये आपण जास्तीत जास्त वेळ दौडू नका हीच तुम्हाला नम्र विनंती असेल की जेणेकरून अंधाराचं साम्राज्य पसरण्याच्या अगोदरच आज आपला शेड्यूल जो आहे तो पूर्ण झाला पाहिजे. जय हनुमान खोणी आयोजित मुकुंद स्मृती चषक 2025 ही शानदार नेत्रदीपक आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. 2 षटकांचा खेळ. आई गावदेवी अळकिवली टीम जाऊन पोहोचते फलकावर 13 या धावसंख्येवर. 13 रन्स. भिवंडी म्हटलं तर क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखली जाते. या भिवंडी तालुक्याला ठाणे जिल्ह्यामध्ये
अतिशय चांगले खेळाडू उभारले गेलेत. शॉट ऑफ लाईन चेंडू होता. पूल करण्याचा प्रयत्न, फिल्डर येत आहेत त्या ठिकाणी चुकी करतायत. एकच रन मिळेल विलास या फलंदाजाला. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 14. तिसऱ्या षटकातील आतापर्यंत पहिल्या बॉलचा खेळ झाला आणि 14वर धावसंख्या नाजूक स्थितीमध्ये आहे. क्रिकेटमधील बेसिक सिंगल डबलला कदाचित विसरलेत. मोठे फटके मारण्याच्या प्रयत्नात फलंदाज जात आहेत आणि त्याचा बेनिफिट प्रतिस्पर्धी संघाला मिळताना शिवछत्रपती लामस या टीमला चांगली गोलंदाजी केले. पहिल्या षटकात सुशांतने 9 धावा खर्च केल्या. इकॉनॉमिकल गोलंदाजी पाहायला मिळाली. रोशन आला. रोशन नावाचं वादळ घोंगावलं या चॅलेंज मैदानात. या दुसऱ्या सामन्यामध्ये पहिल्या इनिंग मध्ये 4 धावा देऊन 3 विकेट्स मिळवल्या. ऍब्सोल्युटली इनक्रेडिबल बॉलिंग बाय रोशन. ऑन साइडला फटका तर ह्या वेळेला फसतोय. बॅटचा टो लागला होता. 1 रन मिळेल. डिपमेंट विकेटचा फिल्डर पुढे सरसावेल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या 15वर जाऊन पोहोचली. आईगाव देवी अळखिवली या टीमची. ग्रामीण टेनिस क्रिकेट या चॅनलला जे जोडले गेलेत, ऑनलाईन मॅचचा आनंद घेत आहेत आमचे लाडके श्रोते, त्या सर्वांचं करूया आपण सुस्वागतम. 2 दिवसांची ही स्पर्धा अतिशय शानदार आणि अप्रतिम आयोजन पाहायला मिळतं. 15 रन झाले. 2 बॉल्स आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. इथून विलास आणि एका साईडला करण कशी बॅटिंग करेल. ऑन साइडला फटका छान आहे. तंत्रशुद्ध फटका पाहायला मिळतोय. 1 बाउन्सने चेंडूला भावेश फील करतोय. फेकी करतोय. तत्पूर्वी फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल. संघाची धावसंख्या 16वर जाऊन पोहोचली गेली. सक्षम फार वय कमी आहे. अनुभवाची कमी तर जाणवते, परंतु टॅलेंटची कमी नाहीये या गोलंदाजाकडे. तो सक्षम आपल्याला पाहायला मिळतोय. नावातच सक्षम. मी चांगली गोलंदाजी करतो हे त्याचं ध्येय आपल्याला पाहायला मिळतं. आई गावदेवी अळखवली टीम स्ट्रगल करते आतापर्यंत. अप्रतिम. ऑन साइडला फटका छान आहे, परंतु या वेळेला फिल्डरला निवडलं. करणच्या खेळीला पूर्णविराम. चौथा धक्का गॉन. का आपल्याला पाहायला मिळतोय. रोशनने चांगली गोलंदाजी केली. त्याच्या पावलोपावली सक्षम आता चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. ऍक्शन स्पीक लाउडर दॅन वर्ड्स आणि आकृतीपेक्षा सक्षमची कृती खूप छान आहे. टप्पा पडल्यानंतर आपण पाहू शकाल सरळ चेंडू निघून जातोय. पाहता पाहता डॉट बॉलची सांगता 5 बॉलचा खेळ झालाय. काय गोलंदाजी केली आतापर्यंत सक्षमने. पहिल्या 3 बॉलमध्ये फक्त सिंगलला समाधान व्यक्त करावं लागलं आणि चौथ्या बॉलवर विकेट मिळाली. 5वा बॉल डॉट. सक्षमचा शेवटचा बॉल. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. आउटसाइड बिल लेग स्टंप आहे असं पंचांचं म्हणणं आपल्याला पाहायला मिळतं. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. व्हाईट बॉलचा इशारा येत असताना संघाची धावसंख्या 17च्या घरामध्ये जाऊन पोहोचली गेली. 17 रन 5 बॉलच्या समाप्तीनंतर. यानंतर दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये हजर राहायचंय. जशी पहिली इनिंग ब्रेक होईल दोन्ही संघाचे कॅप्टन उपस्थित झाले. त्यांचं करूया आपण आयोजकांच्या वतीने धन्यवाद. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. फाईन लेग आहे क्षेत्र. 1 धाव. दुसऱ्या धावीसाठी प्रयत्न आणि रनआउटच्या स्वरूपात फलंदाजाला परतावं लागेल. बॅक टू द डगआउट मिस्टर साईनाथ. गॉन. 5वा धक्का. 17 या धावसंख्येवर 3 षटकांच्या समाप्ती अखेर.
या ठिकाणी उपस्थित झाले असतील तर त्यांना मी विनंती करेन की आपण सन्मानानं आमच्या मुख्य मंचावर येऊन विराजमान व्हायचं आहे. आपलं सहर्ष शब्द सुमनांनी स्वागत करू इच्छितो. 3 षटकांचा खेळ, 18 रन, 6च्या सरासरीने. योग्य सरासरी आतापर्यंत नाहीये. टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर टेनिस बॉल क्रिकेट खूप पुढे चाललंय. ऑन साइडला लॉंगॉनचा फिल्डर रोशन पुढे सरसावेल, फील्ड करेल, फेकेल. तत्पूर्वी 2 धावा विलासच्या बॅटमधून सहजगत्या पळून पूर्ण केल्या गेल्यात. या दुहेरी संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 20 या धावसंख्येवर. 20 रन्स. रामदास यांनी जर प्रत्येक बॉलला षटकार जर खेचला तर प्रत्येक साऊंड अँड लाईट यांच्याकडून 500 रुपयांचा कॅश प्राइज. अप्रतिम टप्पा अचूक पद्धतीने आपण पाहू शकाल. 2 बॉल आतापर्यंत हाताळले गेलेत. आदरणीय निलेशजी वसंत पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं करूया आपण शब्द सुमनांनी सहर्ष स्वागत. आपलं वेलकम वेलकम वेलकम. 20 रनवर स्थिर झाले धावसंख्या. षडम पूल केला जातोय. खूप छान पद्धतीने हा फटका खेळला गेला. तेवढंच उत्तम दर्जाची फिल्डिंग. 1 रन मिळेल. एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 21 या धावसंख्येवर बॉल फेकून झाले ते 3. 4थं षटक आहे आणि 4थ्या षटकातील 3 बॉल आतापर्यंत स्लॉग ओव्हर मध्ये वेदांतने चांगली गोलंदाजी केली. मोठे फटके मारून देत नाहीये. ही त्याची क्वालिटी यावेळेला दर्शवत असताना पाहायला मिळतोय. शिवछत्रपती लामस टीम. ग्रेट डिलिव्हरी म्हणता येईल का तर नाही. पंच म्हणतात यस व्हाईट बॉल. व्हाईट लाईनच्या खूपच बाहेर असल्या कारणाने आपण पाहू शकता हा व्हाईट बॉल येतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 22 या धावसंख्येवर 3 बॉलच्या समाप्तीनंतर. अतिशय सुंदर हे मैदान. प्रत्येकाची इच्छा असते या मैदानात खेळावं. हा बॉल जर आपण पाहिला तर सरळ सोडून दिला गेला होता. कोणत्याही प्रकारचा खेळण्याचा प्रयत्न केला नाही. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. लगातार 2 बॉल वाईड आले आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 23 या धावसंख्येवर. बॉल फेकून झाले ते 3 बॉलच्या समाप्तीनंतर 23. वेदांत आपल्या गोलंदाजी मार्कवर येईल. काहीतरी कार्ड मंत्र देत असताना त्याचे सहकारी हा दिलासा दिला जातोय. कान मंत्र आपण पाहू शकाल. अप्रतिम ब्युटिफुल डिलिव्हरी. खूप चांगला चेंडू पाहायला मिळाला. सरळ चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये निघून जातोय. 2 बॉल वाईड आल्यानंतर स्वतःमध्ये असलेला कमबॅक काय असतो हे दर्शवत असताना आपण पाहू शकाल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर स्थिरावले परिपूर्णतः 23 वर. डान्सिंग डाऊन द ट्रॅक ऑन साइडला पुलच्या फटक्यात परंतु अतिशय चांगला झेल पाहायला मिळतोय. फलंदाज बाद होताना सुशांत. मॅग्निफिसंट कॅच गॉन. फेकून दिलंय. व्हॉट अ टायमिंग. प्रेक्षक मात्र ही चर्चा करत असतील की या खेळाडूला अगोदर प्रमोट करायला हवं होतं. या 6 धावा आल्या आणि संघाची धावसंख्या फ्लाय होते. जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 29. 30 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय. काय फटका एक्झिक्यूट केला होता.
क्लास टायमिंग चांगलं होतं, टेम्परामेंट चांगलं पाहायला मिळालं, टेक्निक चांगली होती, टॅलेंट चांगलं पाहायला मिळालं. राऊंड द विकेटने आला होता आणि सुंदर फुटवर्क, 30 रनचं टार्गेट. चला या आपण टॉस करण्यासाठी जाऊया. थँक्यू सो मच प्रमोद सर. त्याच दरम्यान आता सध्याच एक अनाऊन्समेंट झाले. पुढच्या हंगामामध्ये पुढच्या वर्षी आणखी एक स्पर्धा खोनीगावची तुम्हाला पाहायला मिळेल आणि ज्याचे आयोजक असतील सन्माननीय संदेशजी पाटील साहेब आणि प्रमोदजी शिंगे साहेब, या दोघांच्या माध्यमातून याच मैदानावरती आणखी एक दैदिप्यमान आयोजन पाहायला मिळणार आहे. थँक्यू सो मच. पुढच्या वर्षी जी स्पर्धा होणार आहे ती विनोददादा शिंगे आणि संदेशदादा पाटील यांच्या संयोजनाने या दोघांच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. चला या टॉस करण्यासाठी या. चला दोन्ही संघाचे कॅप्टन सुपेगाव आणि वाघिवली. चला या मुनीजी जे मुख्य समालोचक आहेत या स्पर्धेचे, प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण ओपिनियन त्या ठिकाणी घेणार आहोत. चला जयदुर्गा सुपेगाव आणि आई गावदेवी स्पोर्ट्स वाघिवली संघाच्या माध्यमातून आपण टॉस करणार आहोत आणि वसंतजी पाटील साहेब आणि संदेशजी पाटील साहेब हे आमच्या समवेत जोडले जातील. ग्रामपंचायत सदस्य संदेशजी पाटील साहेब आणि संदेशजी पाटील साहेब आणि विनोददादा शिंगे यांच्या माध्यमातून नेक्स्ट इयरला तुम्हाला स्पर्धा देखील पाहायला मिळेल. आणि मोहनजी बागल साहेब यांना देखील मी विनंती करतो की आपण देखील या. चल नाणेफेकीचं कौल करूयात. नाण्याचे दोन बाजू, एका बाजूने जयनुमान खोणी आणि दुसऱ्या बाजूने मुकुंद स्मृती चषक हे आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण टॉस करत आहोत. बघूया टॉसचा बॉस कोण होणार आहे. जयनुमान खोणी अशी कॉलिंग आहे आणि अर्थात मुकुंद स्मृती चषक हेच पाहायला मिळाले आपल्याला. मी मान्यवरांना विनंती करेन की आपण शुभेच्छा द्यायच्यात आणि व्यासपीठावरती विराजमान व्हायचं. त्याआधी गिफ्ट हॅम्पर, कोल्ड्रिंक्स आपल्यापर्यंत. विजेता जो संघ असतो नाणेफेकीचा त्याला कोल्ड्रिंक्स आहेत आणि हे आपण देऊयात. कोण सुपेगाव संघ नाणेफेकीचा कौल जिंकला आणि त्यांना आपण कोल्ड्रिंक्स देत आहोत. नितेशजी बागल साहेबांच्या माध्यमातून हे आपल्यापर्यंत पोहोचवलं. थँक्यू सो मच. सुपेगाव संघाच्या कर्णधाराकडे आपण वळत आहोत. नाणेफेकीचं कौल जिंकलंय. 4 षटकाची मॅच, मैदानावरती MRIचा चेंडू आहे, त्यामुळे सर्वप्रथम तर काय डिसाईड करणार आहेत आणि या स्पर्धेमध्ये खेळताना कसं फील होत आहे. आम्ही क्षेत्ररक्षण करणार आणि खूप सुंदर आयोजन आहे. आम्हाला खेळायला संधी दिल्याबद्दल धन्यवाद. अगदी जर बघितलं गेलं तर इथे षटकार ॲटॅकसाठी पारितोषिक आहेत, विकेट ॲटॅकसाठी पारितोषिक आहे, मेडन ओव्हर टाकली तरी 1100 रुपयाचं पारितोषिक आहे. या सगळ्या गोष्टींना करताना एकंदरीत क्षेत्ररक्षण निवडलं गेलं आहे. सो कोणते गोलंदाज असतील की ज्यांच्यावरती जास्त जिम्मेदारी आणि कोणाकडे जास्त अपेक्षा करणार आहेत. मयुरेश आहे, अक्षय आहे, आशिष आहे, यांच्याकडून खूप अपेक्षा आहे. जवळ आपण पहिली मॅच तर खूप चांगली पाहायला मिळाली. बॅटिंग ऑर्डरमध्ये थोड्याशा चुका झाल्या होत्या आणि यावेळेस बॅटिंग ऑर्डरमध्ये कशा प्रकारे सुधार करायला आणि कशा प्रकारे पद्धतीने धावा बनवण्याचं काम असेल. सागर भाऊकडून खूप अपेक्षा आहे आम्हाला ना आदेश भोईरकडून. त्यांनी जर त्यांचं 100% दिलं तर आमची टीम जास्तीत जास्त स्कोअर बनवण्याचा प्रयत्न करेल. थँक्यू सो मच. कॉमेंट्री बॉक्सकडनं रिझल्ट आला. टीम सुपेगाव संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि डिसाईड केलं आहे सर्वप्रथमतः क्षेत्ररक्षण करायला. ओ टू कम बॉक्स. पहिलाच बॉल डॉट यावेळेला पाहायला मिळतोय. 30 रनचं लक्ष्य समोर ठेवण्यात आलंय. पहिल्या बॉलवर आपण पाहिलं तर डॉट बॉल येत असताना गोलंदाज सज्ज होईल. चांगला वेग टॅप केला जातोय अंडरआर्म बॉक्स स्टाईल मध्ये. तेवढीच चांगली फिल्डिंग, एक्सलंट फिल्डिंग. 2 बॉल लगातार आपण पाहतायत यावेळेला डॉट येत असताना. सर्व हॅट्रिक आपण पाहू शकतात आणि प्लस मेडन ओव्हर यांच्यासाठी 1100 1100 रुपयांचं जे कॅश प्राइज एवन जोडी विजयजी पाटील साहेब आणि हेमंतजी बागल साहेब
यांच्या माध्यमातून पाहायला मिळते षटकार हॅट्रिक 1346 ऑन साईडला फ्लिकचा फटका पाहायला मिळतोय आउटफील्डच्या वरून खूप सुंदर पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला गेला एक्झिक्यूट केला गेला फाईन लेग क्लिअर करणारा हा धमाकेदार सुस्वागतम चौकार. तीन बॉलचा खेळ झालाय चौकार आणि अकाउंट ओपन करतोय मिस्टर आशिष. ऑन साइडला फटका तर अप्रतिम आहे परंतु सुंदर झेल ग्रेट कॅच बाय रोशन. पहिला धक्का या स्पर्धेच्या माध्यमातून षटकार हॅट्रिक जो ठोकेल मात्र 1346 रुपये श्री कैलास काथोड पाटील साहेब यांच्या माध्यमातून 1346 रुपये मिळतील. सर्व हॅट्रिक जर आपण पाहिलं तर 1000 रुपये. सहभागी होती मीनाक्षी विनोद शिंगोळे ग्रामपंचायत सदस्या खोनी. सहभागी होती रजनी शैलेश शिंगोळे ग्रामपंचायत सदस्य काटई यांच्याकडून मात्र हे पारितोषिक सर्व हॅट्रिक साठी. मॅन ऑफ द मॅच सुरेशजी वाळकू पाटील कोल्ड ड्रिंक्स हे मात्र आपण पाहताय ते सर्व गिफ्ट हॅम्पर. आणि खेळाडू मालामाल होतील परंतु त्यासाठी तुम्हाला जिद्दीने खेळावं लागेल जिद्दीने लढावं लागेल आणि तेच जिद्दीने लढत असताना रोशनने प्रतिम झेल टिपला आणि पहिलाच धक्का मिळत असताना पाहायला मिळतोय शिवछत्रपती लामास टीमला. षटक क्रमांक पहिला आहे पॉवर प्लेचं बंधन अनिवार्य पहिलं षटक आहे पॉवर प्लेचं. बॅटर मैदानाच्या आतमध्ये आले तर मिस्टर भावेशला आपण पाहतायत. आशिष आणि रोशन ही जोडी सलामीवीर म्हणून पाहायला मिळाली. आता इथे भावेश काय करेल आक्रमकता सिद्ध करेल लयबद्ध होईल. विशालचा हा बॉल या वेळेला फलंदाज भावेश आल्या पावली परत जात असताना बॅक टू द डगआउट गॉन. सेकंड विकेट डाऊन. व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स बाय विशाल. गॉन. चांगली बॉलिंग. शेवटचा बॉल असेल या षटकातील. पहिलं षटक हे प्रगतीपथावर आहे. 30 धावांचं टार्गेट सेट केल्यानंतर एक चौकार तर आला होता आशिषच्या बॅटमधून परंतु त्यानंतर आपण पाहिलं जास्तीत जास्त वेळ राहू शकला नाही खेळपट्टीवर. सक्षम एक ॲज अ ऑलराऊंडर हुकच्या फटक्यात कन्वर्ट करताना पाहायला मिळाला परंतु यष्ट्यांच्या वरून चेंडू निघून जातोय काय. यस डेफिनेटली षटक क्रमांक पहिलं सफल ठरलं. विशाल काय बॉलिंग केली अचूक टप्प्यावर अचूकता भेदकता आणि तेवढाच भन्नाट वेग या गोष्टींच्या जोरावर चांगली गोलंदाजी करत फक्त आणि फक्त 4 धावा खर्च करत मी विकेट टेकर गोलंदाज आहे हे दर्शवून दिलं. 4 वर 2 धक्के बसले गेले. 18 बॉल आणि 26 रनची अजून सुद्धा नितांत आवश्यकता असेल शिवछत्रपती लामस टीमला विजयाकरिता. टेनिस बॉल क्रिकेटचा रणसंग्राम. जय हनुमान खोनी प्रेझेंट. आपण पाहताय स्वर्गीय मुकुंद स्मृती चषक 2025 अतिशय दैदिप्यमान असा टेनिस बॉल क्रिकेटचा सोहळा. षटक क्रमांक दुसरा आहे अक्षय. आपल्या गोलंदाजी मार्कवर परफेक्ट ऑलराऊंडर म्हणून ज्याची ओळख आपल्याला पाहायला मिळते. अक्षय चला थोडंसं स्पीडअप करा जरा गेम प्लीज. रोशनने विथ द बॉलने चांगली कामगिरी केली होती. आता विथ द बॅटने चांगली कामगिरी करेल का. 26 रनचा अजून सुद्धा लक्ष्य. 30 धावांची टोटल पाहायला मिळाली. चांगला बॉल होता हलक्याशा हाताने सॉफ्ट हँड बॉटम हँडचा
वापर करण्याचा प्रयत्न केला, हलकीशी एज कदाचित होती की काय, सक्षम या वेळेला आपण पाहतायत क्रीज मध्ये सक्षम राहू शकला नाही, रनआउटच्या स्वरूपात फलंदाजाला बाद व्हावं लागेल. बॅक टू द डगआउट, धक्का क्रमांक 3 शिवछत्रपती लामा स्ट्रीमला तिसरा धक्का सक्षमच्या स्वरूपात. बॅक टू द पॅव्हिलियन. स्वागत आहे. ऐतिहासिक मैदानात सुरू असलेला क्रिकेटचा घमासान पाहायला मिळतोय. आलेल्या तमाम आमच्या लाडक्या क्रिकेट रसिकांचं सहर्ष स्वागत. सामना क्रमांक 2 सुरू आहे. 30 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय. प्रतिस्पर्धी संघ आई गावदेवी अळखिवली ऑन साईडला पायवरचा चेंडू अगदी मनगडाचा वापर करत असताना 1 रन मिळेल. आल्या ऑफ द मार्क वेदांच्या बॅटमधून 1 रन्स येते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 6 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. 24 रनचा अजून सुद्धा नितांत आवश्यकता आहे. थोडासा अडथळा निर्माण होतोय, पावलांमध्ये बिघाड होते, रनअप चुकतोय. डेड बॉल पंच घोषित करत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 6 वर जाऊन पोहोचले गेले. 2 बॉलचा खेळ झालाय. येणारे 16 बॉल आहेत आणि 16 बॉल मध्ये विजयासाठी 24 रनची आवश्यकता आहे. लेग ग्लान्स करण्याचा प्रयत्न केला गेला होता. डायरेक्ट हिट जर झाला असता तर ह्या वेळेला फलंदाज परतले असते. लेग बाईच्या इशाराने एकदा वर्जित केली जाते आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 7 या धावसंख्येवर. चांगली गोलंदाजी आतापर्यंत अक्षयची राहिले. अक्षयने बॅटिंग करताना 5 धावा विथ द बॅटने पाहायला मिळाला. त्याच्या बॅटमधून एक जबाबदारीचं ओझं स्वीकारलंय. चांगला बॉल, अनबिलिव्हेबल. काय चेंडू होता यावेळेला, भन्नाट वेगी सहित मारा करत असताना पाहायला मिळतोय. प्रभावित मारा. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 7 बॉल फेकून झाले. ते आतापर्यंत 4, 14 बॉल आणि 23 रनची आवश्यकता शिवछत्रपती लामा स्ट्रीमला विजय करता. चांगली गोलंदाजी अक्षय. पुढील बॉल पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. सरळ चेंडू पायावर जाऊन आदळला. डॉट बॉलची सांगता होत असताना पाहायला मिळते. अक्षयचं मी कौतुक करेन, ज्या अनुषंगाने त्याने गोलंदाजी आतापर्यंत केले. अचूक टप्प्यावर गुडलेन स्पॉट वरून चेंडू थोडासा आतमध्ये येणारा पाहायला मिळाला. कलात्मक गोलंदाजी. बीट इज ऑनली स्किन डीप. वैविध्यता गोलंदाजीमध्ये कशी असावी याचं प्रात्यक्षिक दाखवलंय. ऑफ साईडला चिप शॉट आहे. सॉफ्ट हँडने खेळला गेला होता. इनफिल्डच्या वरून बराच वेळ चेंडू हवेत. रोशन त्या ठिकाणी पोहोचतील का, तर नाही. रोशनला परतावं लागेल. बॅक टू द डगआउट. 4था धक्का शिवछत्रपती लामा स्ट्रीमला गॉन. रनची आवश्यकता आहे. धावा होऊ शकतील, मी करेन. आत्मविश्वास या गोष्टींच्या कर्तृत्वावर तुम्हाला ठाम राहावं लागणार आहे. एनिथिंग कॅन हॅपन इन क्रिकेट. काही केव्हाही घडू शकते या क्रिकेटच्या दुनियेमध्ये, परंतु क्रिकेट खेळणे ही आपल्या
हातामध्ये असतं ते तुम्हाला मास्टर माइंड क्रिकेट खेळावं लागतं, बुद्धिमत्तेचं क्रिकेट खेळावं लागतं. आता इथून कशा पद्धतीने बॅटिंग करतील गोलंदाज आतापर्यंत दबाव टाकतायत प्रतिस्पर्धी संघाच्या बॅटरवर आणि त्याचा नतीजा हा स्कोर कार्डवर पाहायला मिळतो. 8 वर 4 धक्के. शिवछत्रपती लामास टीमचे स्ट्रगल करतायत, संघर्ष जारी आहे. यावेळेला ऑफ साईडला खेळण्याचा दृष्टिकोन जरूर चांगला होता. 1 रन मिळेल दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होता, परंतु एकच धावेवर सॅटिस्फाईड. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 9च्या घरामध्ये जाऊन पोहोचली गेली. 11 बॉल आणि 21 रनची आवश्यकता आहे. चांगली मॅच यावेळेला पाहायला मिळते. पैसा वसूल मॅच असेल आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या माध्यमातून. ज्या अनुषंगाने पहिलं षटक विशालने हाताळलं, ॲब्सोल्युटली सुपर बॉलिंग, 2 विकेट्स मिळवल्या अक्षयाला. अक्षयने अवघ्या फक्त 3 धावा खर्च करत आपण पाहू शकलात आणि आतापर्यंत 9 धावा या फलकावर. गोलंदाज विलास यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला होता. कहीं पे निगाह है कहीं पे निशाणा अशा पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला. पायावर जाऊन चेंडू आदळला. पंचांच्या माध्यमातून 1 धाव लेग बायच्या स्वरूपात ऍड होईल. दुहेरी आकड्यामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचले गेले 10 वर. आता विजयासाठी 20 रनची आवश्यकता आहे. बॉल आहेत तुमच्याकडे 10 आणि 10 बॉल मध्ये 20 रन. चांगलं क्रिकेट. टेनिस बॉल क्रिकेटला आलेला सुगीचे दिवस, ग्लॅमर, क्रेज. खेळाडू अक्षरशः मात्र आता आपण पाहतायत प्रत्येक खेळाडूचं स्वप्न निर्माण झालंय. फुलटॉस बॉल होता. इथून आपण पाहू शकता ज्या पद्धतीने 1 रन तर मिळते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि फेकीपर्यंत आपण पाहू शकलात. पंच विचारपूस ज्या पद्धतीने करतायत. काय एक्झॅक्टली आहे नो बॉल. नो बॉलचा इशारा बिमरच्या स्वरूपात होता. खूपच कमरेच्या वरती असल्या कारणानं 1+1 अशा 2 धावा मिळत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 12 रन्स. 18 रनची अजून सुद्धा नितांत आवश्यकता आहे. फ्रीडचा बॉल विलासचा. सरळ बॅटचा उपयोग ऑन दी अप खेळला गेला. ऑन द राईज. चांगली फिल्डिंग. एकच धावेवर सॅटिस्फाईड. संघाची धावसंख्या 13 वर. तर बॉल फेकून झालेत आतापर्यंत विलासचे 3 म्हणजे येणारे 9 बॉल आहेत आणि 9 बॉल मध्ये 17 रनची आवश्यकता असेल. एक मोठा फटका या सामन्यामध्ये पुन्हा एकदा कमबॅक करण्याची संधी प्राप्त करून देईल, परंतु आत्मविश्वासाने खेळावं लागेल. कारण तुमच्यात आत्मविश्वास असेल तर तुम्ही जगाच्या कानाकोपऱ्यात, जर तुम्हाला भय नाहीये तो आत्मविश्वास स्वतःला आत्मसात करावा लागणार आहे. चेक. दरम्यान सन्मान्य रुपेश चंद्रकांत पाटील साहेब यांचं इथे शुभागमन झालं. वेलकम. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपणास विनंती करेन की आपण व्यासपीठावरती यायचं. असं वाटलं होतं की चेंडू ह्या वेळेला आउट ऑफ द पार्क निघून जाईल, परंतु इथून आपण पाहतायत चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. एका क्षणाला अंदाज बांधला तर असं वाटलं फलंदाज सुशांतला की हा चेंडू आउट ऑफ द पार्क निघून जाईल, परंतु तसं काही घडलं नाही. मेल संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 1च्या मदतीने 4 बॉलच्या समाप्तीनंतर 14 रन. 8 बॉल आणि 16 रनची आवश्यकता आहे शिवछत्रपती लामाज या टीमला. काहीतरी कानमंत्र देत आहेत. थोडस स्पीडअप करा जरा गेम. वेळ खूप महत्वाची आहे या क्रिकेटच्या खेळामध्ये. चांगला बॉल. टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिला होता. सबमरिंग डिलिव्हरी. आणि इथून आपण पाहू शकतो ज्या पद्धतीने विलासने गोलंदाजी केले. एक्सपिरियन्स नुसार विलास आतापर्यंत गोलंदाजी करताना अचूक टप्प्यावर प्रभावित मारे. मॅग्निफिसंट बॉलिंग. चांगला बॉल. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतोय. फिल्डर येत आहेत. वॉट अ फिल्डिंग. 2 धावा अर्जित केल्या जातील. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते ती फलकावर 16 या धावसंख्येवर. 14 रनची आवश्यकता आहे. बॉल आहेत तुमच्याकडे 6 आणि 6 बॉल मध्ये 14 रन्स हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. शिवछत्रपती लामस टीमला आई गावदेवी अळकिवली या टीमने आतापर्यंत कमबॅक केलंय. पारड जड आहे, परंतु शेवटचा बॉल पडेपर्यंत भविष्यवाणी देणं म्हणजे क्रिकेटच्या जगतामध्ये मूर्खपणाची गोष्ट म्हणून संबोधली जाते आणि इथे कोणीही भाकीत करू शकणार नाही. म्हणूनच या खेळाला लोकप्रियता का मिळाली
जरी इंग्लंडमध्ये हा खेळ जन्माला आला परंतु आज त्याचं पालन पोषण संगोपन जतन कोणी केलं तर भारतीयांनी. आज लहानशा मुलाला जरी तुम्ही विचारलं की भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे तो हॉकी बोलणार नाही तर क्रिकेटच बोलेल. एवढं पॉप्युलर हा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय, एवढं ग्लॅमर या खेळाला पाहायला मिळतं. 16 रन्स 6 बॉल 14 ची आवश्यकता आहे. आता 6 बॉल आणि 14 रनची आवश्यकता आहे. चांगला सामना रंगताना पाहायला मिळतोय. 2 बॅटर आहेत, वेदांत आणि सुशांत. रायमिंग वट जोडी आपल्याला पाहायला मिळते. 6-14चं समीकरण. गोलंदाज सज्ज होईल साईनाथ. साईनाथ आपल्या गोलंदाजी मार्कवर. फुल टॉस बॉल होता. व्यवस्थित बॅटचं प्रॉपरली टायमिंग पाहायला मिळालं नाही. एलिव्हेशन व्यवस्थित नव्हतं आणि त्या कारणास्तव आपण पाहू शकताय डॉट बॉलची सांगता होत असताना पाहायला मिळते. गोलंदाज साईनाथ कॉन्फिडन्स आहेत, त्यांच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन बोलतायत की मी कॉन्फिडन्स पद्धतीने गोलंदाजी करू शकतो. नेव्हर गिव्ह अप. ऑन साईडला फटका तर छान आहे परंतु फिल्डरला निवडलंय. चांगला झेल. फलंदाज या वेळेला बॅक टू द डगआउट. गॉन. विथ द बॅट विथ द बॉल चांगली कामगिरी करत असताना आपण पाहू शकतायत आई गावदेवी आळकिवली टीम. कारण कॉन्ट्रीब्यूट करणं फार गरजेची गोष्ट असते क्रिकेटच्या खेळामध्ये. एका दुसऱ्याचा खेळ नाहीये. 11 मिळून खेळाडू जेव्हा चांगला परफॉर्मन्स आणि क्लास दाखवतील तर 100% विजय हा निश्चितच आहे. क्लीन बोल्ड. बोल्ड हिम. काय गोलंदाजी केली या वेळेला साईनाथ. पहिल्याच बॉलवर मी म्हटलं की त्याचा कॉन्फिडन्स दर्शवतोय की मी चांगली गोलंदाजी करेन हे दर्शवत असताना बॅटर प्रयत्न करतायत परंतु त्या प्रयत्नांना अपयश. साईनाथ इज ऑन अ हॅट्रिक. साठी 1100 रुपये. एवन जोडी विजयजी पाटील आणि हेमंत बागळ. षटकार हॅट्रिक आपण पाहिला 1346 रुपये. कैलासजी काथोड पाटील. सर्व हॅट्रिक 1000 रुपये. सौभाग्यवती मीनाक्षी विनोद शिंगोळे ग्रामपंचायत सदस्य खोणी आणि रजनी शैलेश शिंगोळे ग्रामपंचायत सदस्य काटई. परंतु इथून आता वाईट बॉल. आता वाईट बॉल आल्यामुळे हॅट्रिक तर काही साध्य होणार नाहीये. 1 रन ऍड होते. 17 रन्सवर धावसंख्या. 3 बॉलचा खेळ झालाय. 3 मध्ये 13. 2 षटकार आणि 1 सिंगल. गेम फिनिश होईल परंतु हे बोलणं सोपं आहे, मैदानाच्या आतमध्ये करणं फार कठीण आहे. 3 बॉल 13. शॉट ऑफ लेनची होता. इथून हुकच्या फटक्यात कन्वर्ट जरूर केलं गेलंय. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतायत. तो षटकार जो आला ना शेवटच्या बॉलवर ऋतिकच्या बॅटमधून तो मायने राखला. आणि ऋतिकच्या बाबतीमध्ये हेच म्हणेन की दिवा मातीचा आहे की सोन्याचा हे महत्वाचं नसून तो अंधारात किती प्रकाश देतो हे खूप महत्वपूर्ण आहे. आणि त्यामधला ऋतिकचा तो षटकार हा खूप मायने राखला गेला. शेवटचे 2 बॉल. 2 बॉल मध्ये 12. प्रयत्न करतायत परंतु प्रयत्नांना यश मिळत नाहीये. साईनाथची अप्रतिम गोलंदाजी आणि हळूहळू आता विजयाच्या दिशेने पाऊल खुणा उमटत असताना
आई गावदेवी अळकिवली टीम विजयाचा सुगंध दरवळत असताना पाहायला मिळतोय, तर प्रतिस्पर्धी संघ शिवछत्रपती लामज टीम स्ट्रगल करताना पाहायला मिळाली. हरकत नाही, क्रिकेटच्या खेळामध्ये होतच राहतं. तर इथून जर आपण पाहिलं तर नो बॉलचा इशारा दिलाय, म्हणजे इथून अजून मॅच ऑन आहे. 1+1 2 धावा येत आहेत. फ्रीजचा सिग्नल मिळेल, संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 20 या धावसंख्येवर. बॉल आहेत 1 आणि 1 बॉल मध्ये 10. टेनिस बॉल क्रिकेटचा इतिहास लिहिला गेलाय. 1 बॉल 11, 1 बॉल 13 रन झालेले आहेत. आणि हे टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर प्रथमतः गोडदेव भाईंदरच्या मैदानात नाईट स्पर्धा 1 बॉल 11ची आवश्यकता असताना व्हाईट बॉल आला, चौकार मिळाला आणि 1 बॉल 6 असताना कृष्णा लक्ष्मण सातपुतेने ठोकला षटकार आणि क्लीन बोल्ड. अशा प्रकारे आई गावदेवी अळकिवली टीम कॉंग्रॅच्युलेशन अँड हार्ड लक. कौतुक करीन शिवछत्रपती लामस टीम, आपण आलात, चांगला खेळ दाखवला. जेथे चुका झाल्या त्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करा. या हंगामासाठी आपल्याला सुद्धा आयोजकांच्या वतीने, खोणीच्या आयोजकांच्या वतीने लाख लाख शुभेच्छा. मॅन ऑफ द मॅच आणि ॲज वेल ॲज बेस्ट कॅच या मॅच मधली शिवछत्रपती लामस टीमचा बेस्ट कॅच प्रवीण अपडिया. बेस्ट कॅच प्रवीण ठरला आणि सामनावीराचा किताब जात आहे